गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण बघत आहोत राजकीय समाजशास्त्र. त्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक वर्तन हे बघितलेले होते. त्यामध्ये निवडणूक कशा प्रकारे घेतली जातात, निवडणुकीमध्ये काय सार्वजनिक प्रौढ मतदान, मतदारसंघ, उमेदवार, राजकीय पक्ष हे कसे निर्माण होतात, उमेदवार कशा प्रकारे निवडून दिल्या जाते, ह्या सगळ्या गोष्टी आपण निवडणूक वर्तनाच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत. त्यानंतर भारतीय निवडणूक आयोग हे कुठले कार्य करते की म्हणजे भारतीय निवडणूक आयोग निवडणूक यादी तयार करणे, निवडणुका घेणे, ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेले होते. आज आपण बघणार आहोत राजकीय श्रेष्ठजनांची भूमिका. म्हणजे ज्या प्रमाणामध्ये समाजामध्ये श्रेष्ठ कनिष्ठचा वर्ग आपल्याला पाहायला मिळतो, त्याच प्रमाणामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा श्रेष्ठ कनिष्ठ प्रमाणात वर्ग पाहायला मिळते आहे. म्हणजे मग तो समाज असो की राजकीय क्षेत्र असो, त्यामध्ये उच्च नीच म्हणजे सर्वात श्रेष्ठ, कमी, कनिष्ठ दर्जा हे आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि त्याचप्रमाणे म्हणजे बघ ते कशा प्रकारे राजकीय क्षेत्रामध्ये श्रेष्ठजन भूमिका श्रेष्ठजनांची भूमिका ही मांडली जाते आहे आणि कशा प्रकारे ते आपली भूमिका गाजवतात या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. कारण भारत हा समानता म्हणजे कितीही समान आदर्श सर्वांनी म्हणजे समानतेचे आदर्श हे सर्वांनी स्वीकारले असले तरी पण समानता हे आदर्श सर्वांनी स्वीकारले असले तरी पण निसर्गात विषमता आढळते. त्याप्रमाणे समाज व्यवस्थेमध्ये सुद्धा विषमता आढळलेली म्हणजे कमी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला विषमता ही दिसून येते आहे. समाजामध्ये सुद्धा उच्च नीच, कनिष्ठ, वरिष्ठ असे स्तर आपल्याला पाहायला मिळतो आहे. श्रीमंतीनुसार गरीब वर्ग, श्रीमंत वर्ग ज्याप्रमाणे आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळते आहे, तसेच राजकीय स्तरामध्ये सुद्धा हेच पाऊल आपल्याला उमटलेले दिसत आहे. कारण राजकीय क्षेत्रामध्ये कनिष्ठ वर्ग म्हणजे सर्वात उत्कृष्ट म्हणजे सर्वात उच्च राजकीय पक्ष कोणता किंवा सर्वात कनिष्ठ पक्ष कोणता, त्यानुसार पक्षामध्ये ते भूमिका ही चाललेली पाहायला मिळतो. आणि या राजकीय क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्ती हा कशा प्रकारे भूमिका गाजवत असतो तेही महत्त्वाचं असते. आणि यामध्ये श्रेष्ठजनांची भूमिका ही एक महत्त्वाची भूमिका असते. कारण ज्याप्रमाणे समाजामध्ये म्हणजे निसर्गामध्ये विषमता आपल्याला आढळून येते, त्या प्रमाणामध्ये समाजामध्ये सुद्धा विषमता आढळून, कारण व्यक्ती अनेक गुणवैशिष्ट्य म्हणजे समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती हे अनेक गुणवैशिष्ट्याने बनलेले आपल्याला दिसते आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवैशिष्ट्य हे वेगवेगळे पाहायला मिळते. बुद्धिवान, गुणवत्ता, व्यक्तिमत्व, शारीरिक सामर्थ्य, संपत्ती, विशिष्ट कुळात जन्म इत्यादी किंवा अनेक असे घटकामुळे व्यक्तीला समाजाच्या इतरांपेक्षा जास्त महत्त्व प्राप्त होताना दिसतो आहे. कधी काय आहे, काही न करता जर एखाद्या चांगल्या उच्च प्रतिष्ठ घराण्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा जन्म होत आहे, तर त्याला काही न करता जन्मताच त्याला उच्चस्तरीय वागणूक ही मिळत असते. म्हणजे श्रेष्ठ भूमिका म्हणजे श्रेष्ठपणाचं महत्त्व हे त्याला मिळत असते. म्हणजेच काय तर समाजामध्ये हे श्रेष्ठ कनिष्ठचे स्थान हे दिसते आपल्याला. तर कधी व्यक्तीला शारीरिक सामर्थ्यावरून त्या समाजामध्ये चांगल्या प्रकारचे स्थान मिळत असते, तर कधी संपत्तीमुळे त्याला त्या समाजामध्ये चांगल्या नजरेने किंवा उच्च प्रतिष्ठ व्यक्ती म्हणून त्याच्याकडे बघितल्या जाते. तर अशा प्रकारे या समाजामध्ये त्या प्रत्येक व्यक्तीचं स्थान हा निश्चित होताना दिसते आहे. अग्रभागात आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच काय तर चांगल्या प्रकारे समाजामध्ये यांचं स्थान आपल्याला प्रत्येकाची विशिष्ट गोष्टीमध्ये क्षमतेप्रमाणे तो त्या क्षेत्रात अग्रभागी असतो, म्हणजे समोर असतो व आपोआपच नेतृत्व प्राप्त होत असते. आणि अशा व्यक्तीला आपोआपच म्हणजे अनेक लोकांचा पाठबळ मिळत असतो. म्हणजे कोणाला जन्मताच बुद्धी ही खूप चांगली लाभलेली असते आणि त्यामुळे तो समाजाचा नेतृत्व करण्यासाठी पुढे येत असतो आणि त्याला आपोआपच सामाजिक नेतृत्व सुद्धा मिळत असतो. कोणाला गायनमध्ये, कोणाला खेळामध्ये, शारीरिक सामर्थ्य, शस्त्र कौशल्य इत्यादी म्हणजे कोणी खेळण्यामधनं आपलं वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतो, तर कोणी गाण्यामधनं समाजामध्ये आपलं ठसा उमटण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक व्यक्ती समाजामध्ये आपलं ठसा उमटण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आजही सर्व व्यवस्थामध्ये मग ती ताकदीर भांडवलशाही असो की समाजवादी असो, श्रेष्ठजन आढळतात. म्हणजेच मग ती भांडवलशाही व्यवस्था असो की समाजवादी व्यवस्था असो, कुठलीही व्यवस्था असो, त्याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ हे आपल्याला पाहायला मिळतोच आहे. आणि त्यामध्ये श्रेष्ठ कोण, कनिष्ठ कोण असाही भेदभाव आपल्याला दिसतो आहे. तर या राजकीय क्षेत्रामध्ये
राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या अधिकाराने स्थान प्राप्त केलेले लोक आपल्याला आढळून येताना दिसते. परंपरागत समाज जे स्थान सामाजिक स्तरीकरणातून होते ते व्यक्तीच्या अंगीभूत गुणांमधून सुद्धा प्राप्त होताना दिसते आणि परिणामतः समाजात हा श्रेष्ठ जनाचा वर्ग अनिवार्य असतो व तो नाहीसा करणे कोणत्याही समाज व्यवस्थेला शक्य नसते, कारण तो जन्मता श्रेष्ठ समाजामध्ये श्रेष्ठता आणतो किंवा तो आपल्या बुद्धीच्या जोराने श्रेष्ठ झालेला असतो, पैशाने श्रेष्ठ व्यक्ती असतो, आपल्या कौशल्याने श्रेष्ठ समाजामध्ये असतो. तर त्यामुळे या अशा श्रेष्ठ व्यक्तींना कोणतीही समाज व्यवस्था मोडू शकत नाही किंवा त्याला नष्ट करू शकत नाही. तर अशा प्रकारे हे सर्वश्रेष्ठ व्यक्ती असतात. आणि राजकीय जीवनात काही श्रेष्ठ स्थान प्राप्त झालेले असले तरी खरी सत्ता कोण गाजवतो आणि लोकसत्ता ही ठरवावी लागते. म्हणजेच बघा की जरी समाजामध्ये श्रेष्ठ जण हे कधी कधी जन्मतः प्राप्त होत असते, बुद्धीने प्राप्त होत असते, सगळ्या गोष्टीने श्रेष्ठ असेल, समाजामध्ये जरी तो श्रेष्ठ असेल, पण राजकीय क्षेत्रामध्ये जेव्हा श्रेष्ठ व्हायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा लोकांच्या म्हणजे लोकांच्या हातामध्ये ती पावर असते की सर्वश्रेष्ठ सत्ता कोण गाजवू शकते. जरी राजकारणामध्ये सगळ्या श्रेष्ठ जणांची भूमिका म्हणजे श्रेष्ठ व्यक्ती असेल, पण लोकांच्या हातामध्ये ती पावर असते की त्याला सत्ता गाजवू द्यायचं की नाही द्यायचं, हा एक महत्त्वाचा राजकीय क्षेत्रातला भाग असतो. म्हणजे समाज व्यवस्थेमध्ये या श्रेष्ठ जणांना कोणी खाली पाडू शकत नाही किंवा यांना कमी करू शकत नाही, पण राजकीय क्षेत्रामध्ये हा भाग आपल्याला पाहायला मिळतो आहे की सत्ता ही कोण गाजवेल. श्रेष्ठ असेल सुद्धा कधी कधी या श्रेष्ठ व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता येत नाही, तर लोकप्रतिनिधी सत्ता म्हणजे लोकांच्या हातामध्ये हे असते की याने कोणाने सत्ता गाजवली पाहिजे, लोक ठरवून देत असतात, त्यानुसार तो सत्ता त्या व्यक्तीकडे जात असते. प्रत्येक समाज असे काही निवडक आणि थोडके असतात जे त्यांच्यातील क्षमतेमुळे सर्वश्रेष्ठ नेतृत्वाचा अधिकार प्राप्त करतात व समाजामध्ये अनेक लोक असतात की ज्यांना नियमितपणे शासकीय होणारे निर्माण होता येते आणि लोकशाही जबाबदार टिकवण्यासाठी तो प्रयत्न करीत असतो. जर असे काही समाजामध्ये मोजकेच लोक असतात की ज्यांना समाजामध्ये आपलं वर्चस्व गाजवता येतं आणि आपली सत्ताही टिकवायचा प्रयत्न करत असतात आणि टिकवून ठेवतात पण. असंच राजकीय क्षेत्रामध्ये पण काही मोजकेच लोक आपल्याला पाहायला मिळतात की कारण ते आपल्या समाजाच्या नजरेतून किंवा समाजातून श्रेष्ठ ठरवून असतात आणि ते आपली सत्ता ही टिकवण्याचा प्रयत्न करत असतात. असेच पॅरोटच्या मते त्यांनी एक श्रेष्ठांच्यासाठी एक व्याख्या केलेली आहे. पॅरोट हे म्हणतात की प्रत्येक समाजात एक राज्यकर्ता अल्पजनांचा समूह असतो की जो राज्य करण्याची क्षमता असल्याने सामाजिक व राजकीय सत्ता धारण करतो. असे ते अत्यद्भुत असतात आणि उत्तम असतात व त्यांना श्रेष्ठजन असे म्हणतात. म्हणजे असा व्यक्ती जो आपली क्षमता समाजामध्ये राजकीय व सामाजिक सत्ता धारण करू शकतो अशी त्याची क्षमता असते आणि अशाच व्यक्तींना आपण श्रेष्ठजन म्हणतो असं पॅरोटनी यांनी म्हटले. आणि त्याचबरोबर पॅरोटच्या मते परत त्यांनी सांगितलं की केवळ वकील, डॉक्टर्स, इंजिनियर, मेकॅनिकल्स यांच्या श्रेष्ठजन असतात असे नाही, तर समाजातील प्रत्येक क्षेत्रात अगदी चोर व वेश्यामध्ये सुद्धा श्रेष्ठजनांची भूमिका ही असते ज्यांना आपल्या क्षेत्रात दबदबा असतो. म्हणजे प्रत्येक समाजात दोन वर्ग असतो, एक वरिष्ठ स्तर राज्यकर्ते श्रेष्ठजन, कनिष्ठ तर बिगर श्रेष्ठजन, असे दोन समाजामध्ये स्तर असतो. पण समाजामध्ये डॉक्टर्स, वकील्स, इंजिनियर, मेकॅनिकल हेच श्रेष्ठजन असत नाही, तर प्रत्येक समाजातील त्यांचा मग तो ज्यांचा या समाजामध्ये दबदबा चालत असतो तो प्रत्येक व्यक्ती हा समाजात श्रेष्ठजन असतो. मग तो वेश्या व्यवसाय करणारी स्त्री असो की मग ते अगदी चोर व्यक्ती असो, तो समाजामध्ये त्याचा दबदबा चालतोय तो श्रेष्ठ, अशी त्या पॅरोटनी व्याख्या केलेली आहे. आणि राजकारणामध्ये हेच सिद्ध होतो की ज्याची सत्ता गाजवते आहे, जो काही सत्ता मग राज्यकर्ते श्रेष्ठजन असते, म्हणजे वरिष्ठ स्तर ज्यांची सत्ता असते ते राज्यकर्ते श्रेष्ठजन म्हणून अशा प्रकारे श्रेष्ठ आणि कनिष्ठची भूमिका आपल्याला पाहायला मिळते आहे. जर समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीचा दबदबा असतो, तो व्यक्ती त्या समाजात श्रेष्ठ असं म्हणू शकतो. त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीची सत्ता असते, ज्या राजकारणामध्ये त्याचा दबदबा असतो,
त्या व्यक्ती तो श्रेष्ठजन असं म्हणता येईल. तर अशा प्रकारे हे श्रेष्ठजनांची भूमिका राजकारणामध्ये स्पष्ट होते आहे. कारण ते राजकीय स्तरावरती आपली सत्ता टिकवण्यासाठी, राजकीय आपल्या समाजासाठी, सगळ्या गोष्टीसाठी कार्य करताना दिसतात, राजकीय नेतृत्व करताना दिसतात आणि आपली सत्ता ही कायम टिकवण्याचा प्रयत्न करतात. असे श्रेष्ठजनांची भूमिका या राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. तर ही झाली राजकीय श्रेष्ठजनांची भूमिका.